नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. सर्व मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. तर हे बघा, बोरवेलची गाडी आलेली आहे इथं आणि मी शेतामध्ये आलेले आहे आज. तर शेतामध्ये रस्त्यावरती गाडी उभी होती आणि मग आज शेतामध्ये बोरवेल घ्यायचा होता, तर त्याच्यामुळं ह्या रस्त्यानं काही गाडी येत नव्हती आणि म्हणून मग आमचे जे साहेब आहे ते गेले गाडीसोबत आणि मला म्हटले की तू जिथं बोर घ्यायचं आहे तिथं तू इकडनं जा ह्या रस्त्याने. तर मी इथून जात होते, कारण बघा दोन्ही साईडनं ऊस आहे आणि मला तिथून जायला म्हणजे भीती वाटत होती. रस्त्याच्याच कडाला आहे पण दोन्ही साईडनं ऊस असल्यामुळं तरी पण मग मी गेले तिथून मधून. आता कसं सध्या गावाकडं अशी बिबट्याची याची पण भीती आहे, त्याच्यामुळं मला भीती वाटत होती. पण मी गेले आणि जो बोर घ्यायचा होता तो समोरच्या शेतात घ्यायचा होता. ऊसातून पलीकडे जायचं होतं, तर इथून काही बोरची गाडी जाणार नव्हती म्हणून गाडी दुसऱ्या रस्त्यानं येऊ लागली आणि मग मी हे ज्या रस्त्यानं आहे तर मग मी ह्या रस्त्यानं शेतात गेले. आता हे जे बाजूला आहे तर ऊसतोडी चालू होती. हे आमच्या जाऊबाईच्या शेतामध्ये चालू होती ऊसतोडी आणि मग इथं बाजूला आपल्याला इथंच बोर घ्यायचा होता म्हणून मग मी तिथं म्हणजे खूप दूर होते ते, मी काही गेले नाही तिकडं, पण मी इथून थोडंसं शूट केलं आणि मग मी इथं बसलेले होते. बसायला पण सावली नव्हती इथं आणि त्या दिवशी खूप म्हणजे ऊन होतं आणि उन्हामध्ये मग मी इथं बसलेले होते की आता गाडी येईल म्हणून गाडीची वाट बघत. तर आता तिकडच्या साईडनं जे आहे तर मग गाडी आलेली होती आणि इथं तुरी आहे बघा. तर ह्या तुरीमध्येच आपल्याला बोर घ्यायचा होता. तुरीला अशा छान शेंगा लागलेल्या होत्या आणि अशा अजून काही निबर नव्हत्या झालेल्या, म्हणजे कवळ्याच होत्या अशा. पण मग मी जे शेंगा जे आहे ना तर मग शेंगा तोडून घेत होते. म्हटलं तोपर्यंत आपण शेंगा तोडून घेऊया. मग ज्या निबर शेंगा आहेत तर मग त्या मी अशा उकडण्यासाठी तोडून घेते आणि उकडल्यानंतर हे शेंगा खायला खूप छान लागतात, म्हणजे मला खूप आवडतात. म्हणून मग मी ह्या शेंगा ज्या आहेत तर मला आपल्याकडे टाईम आहे तोपर्यंत आपण हे शेंगा तोडून घेऊ. तोपर्यंत बोरवेलची गाडी आली होती आणि आम्ही जी आहे पूजा करायची होती तर मग आम्ही ती पूजा वगैरे करून घेतली. बोरवेल घ्यायच्या अगोदर पूजा करायची होती, पूजा केली आणि बोरची सुरुवात झाली बघा. आणि 50 फुटावरतीच 50 फूट खोल गेला असेल बोर आणि मग 50 फुटाच्या नंतर पाणी लागलेलं होतं आणि अशा प्रकारे पाणी लागलं होतं, म्हणजे असं छान पाणी लागलेलं होतं. म्हणजे पहिले ह्याच्यामध्येच असं वरती पाणी आलं आणि म्हणजे आता पण हे आहे म्हणा उन्हाळ्यामध्ये पण म्हणजे ह्या बोरला खूप म्हणजे पाणी राहील, कारण की असं पाणी जेव्हा आपण बोरवेल घेतो तेव्हा असं पाणी लागलं ना तर म्हणजे खूप पाणी राहतं त्या बोरला. तर आज म्हणजे सांगायचं म्हणजे मग घरून जेव्हा यायचं होतं मला तर आज आता सध्या गुरुचरित्राचं पारायण चालू होतं आणि माझं पण पारायण चालू होतं. तर मी केंद्रामध्ये पारायणाला बसलेले होते. तर मग मी पारायण माझं सकाळी वाचून झालं आणि मग मी तिथून वाचून झाल्यानंतर मग तिथून मी आले बघा घरी. आणि घरी येऊन मग आम्ही इकडे शेतामध्ये आलो. मग बोरवेल घ्यायचा होता त्याच्यामुळं मग आम्ही शेतात आलो आणि बोरवेल घ्यायच्या अगोदर आम्ही इथं म्हणजे नारळ पण ठेवलेलं होतं. आम्ही इथून देवगडवरून नारळ आणलेलं होतं, तिथं बाबाजीकडून नारळ आणलं होतं. ते नारळ पण तिथं खाली ठेवलं आणि मग नंतर त्याच्यावरती असं बोरवेल घेतलेलं आहे. तर असं काय म्हणते आपल्या महाराजांची कृपा, म्हणजे खूप असं काही पाणी लागलं, इतकं पाणी लागलं ना की म्हणजे आपण काय म्हणतो ना की आपण काहीच देवाकडे काहीच नाही मागितलं ना तर ते आपल्याला भरपूर काही भेटतं. आणि म्हणजे मी घरून निघतानाच म्हणजे घरीच आमचे विषय चालू होता की रस्त्यानं माझे मिस्टर मला म्हणायचे की आता बोर तर घेतो आहे आपण, पण पाणी लागतं का नाही आहे. पण मी रस्त्यानं जातानाच म्हणजे असा विचार करत होते की मी त्यांना म्हणायचे चला आपण बोर घेऊया, आपल्याला 101% आपल्याला पाणी लागणारच. म्हणजे तुम्ही निगेटिव्हिटी मनामध्ये काहीच नाही ठेवायची कधीच कोणचं काही काम करताना. म्हणजे मी बोर घेईपर्यंत त्यांना म्हणायचे की नाही बघा आता पाणी लागणारच आहे, खूप पाणी लागणार आहे आपल्याला. तर तेच खरं झालं आणि असं खूप असं पाणी लागलेलं आहे. आता हे बघा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. तर असे ह्या प्रकारे पाणी लागलेलं आहे बघा. जे म्हणजे बोर 50 फूटपर्यंत गेला आणि तिथून खाली जेवढा बोर घ्यायचा होता आपल्याला ना तिथपर्यंत सारखं असं पाणी चालू होतं. म्हणजे इकडं पण असं शेतामध्ये पण पूर्ण असं त्यांनी पाणी असं काढून दिलेलं होतं ना, आता पूर्ण पाणीच झालेलं होतं. आणि आता इथं तुरी आहे ना तर मग आता ह्या तुरी काढून इथं आम्हाला ऊस करायचा होता, ऊस लावायचा आहे. आता ह्या तुरी निघल्यानंतर ऊस लावायचा आणि त्याच्यासाठी म्हणजे बोरवेलला थोडंसं पहिला पण बोरवेल आहे शेतामध्ये,
पण अजून एक घ्यायचा होता. हे बघा पाणी बघा तुम्ही कशा प्रकारे पाणी वरती येतं आहे, ते छडी ते बदलताय ना, तर तेवढ्या टायमात इतकं पाणी हे होतं आहे, ते एवढ्या फोर्सनं पाणी वरती येतं आहे. म्हणजे खूप असं पाणी लागलं आहे बाबा, की असं ते त्याच्यावरतून हे करत होते. म्हणजे त्यांना पाईपसुद्धा बदलता येत नव्हता, तर ते त्याच्यावरती कपडा टाकायचे म्हणजे पाणी उडू नये म्हणून, आणि असे ते कपडे टाकून मग दुसरा ते त्यांना छडी बदलायची, ते नंतर मग बदलून घ्यायचे त्याला. तर असं पूर्ण पाणी असं वरती निघत होतं बघा. म्हणजे आजचा दिवस जो आहे, तर आजचा दिवस म्हणजे असं इतकं छान वाटलं ना, की म्हणजे आपण हे केलं आहे, आपण मनात जी गोष्ट धरली आणि आपण निगेटिव्हिटी नाही जर ठेवली ना, तर बरोबर होऊन जातं. तर मी सकाळपासून म्हणायचे की नाही आपल्याला पाणी खूप लागणार आहे, तर त्यात तसंच झालं. म्हणजे खूप